दिवसापूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने एका अपंग महिलेच्या हातगाडीवर कारवाई करत तिची व्हीलचेअर सुद्धा ताब्यात घेतली. या संवेदनाशून्य कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील महानगर संघटक महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली चंदनवाडी शाखा येथून ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी अपंगांच्या व्हीलचेअरसह मोर्चा काढला. यावेळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना महेश कदम म्हणाले, परवा आपल्या अतिक्रमण विभागाने एका दिव्यांग महिलेच्या पोटावर पाय दिला. नियमाचा बडगा उभारताना आपल्या खाकी वर्दीतल्या शूर सैनिकांनी त्या माऊलीची व्हीलचेअर देखील जप्त केली. काय साध्य झाले यातून? एका हतबल महिलेचे चालणे हिरावून घेण्यात कसला पुरुषार्थ होता? जेव्हा मीडियाने ह्या अघोरी कृत्याची लटकरे वेशीवर टांगली तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली आणि ती खुर्ची परत केली गेली. ही खुर्ची माणुसकीपोटी नाही तर बदनामीच्या भीतीने परत केली गेली हे ठाणेकर ओळखून आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी त्या माऊलीचा हा अपमान केला त्यांचे तात्काळ निलंबन होणे हीच खरी न्यायदेवतेची मागणी आहे. दुसरीकडे ठाण्यातील अनधिकृत बांधकामे आणि घुसखोरीचा प्रश्न तर म्हणजे एक मोठा इव्हेंट झाला आहे. मंत्र्याच्या आशीर्वादाने बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याचे जे नाटक केले जाते तो निव्वळ देखावा आहे. कॅमेरे समोर आले की हातोडा फिरतो आणि कॅमेरे हटले की पुन्हा तोच अनधिकृत बाजार भरतो. मंत्र्यांच्या ह्या सोयीस्कर राजकारणात महापालिका केवळ एक बाहुली बनली आहे का? तसेच त्यांनी विनंती आणि इशारा दिला आहे की त्या दिव्यांग महिलेचा अपमान करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी. घुसखोरांना हटवण्याची कारवाई ही केवळ फोटोशूट न राहता ती कायमस्वरूपी आणि पारदर्शक असावी. गरिबांच्या हातगाड्यांवर चालणारा आपला हातोडा शहरातील टोलेजंग अनधिकृत इमारती आणि राजकारणाच्या वरदहस्ताने उभ्या राहिलेल्या बांधकामाकडे वळवण्याची हिंमत आपण दाखवणार आहे का? प्रशासनाचा हा निवडक न्याय आता ठाणेकरांना सहन होत नाहीये. दिखाव्याची ही पोलखोल आता जनसामान्यात होऊ लागली आहे. आपल्या कार्यकाळात तरी हा ढोंगी कारभाराला लगाम बसेल आणि प्रशासनाला गेलेली संवेदनशीलतेची सूज उतरेल अशी आशा व्यक्त केली. पाय नसलेल्यांना आधार देता येत नसेल तर किमान त्यांच्या कुबड्या हिरावून घेण्याचे पाप तरी करू नका. ह्या मोर्चाला ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, नगरसेवक शहाजी खुपसे आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होते. संबंधित विषयांचे निवेदन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांना देण्यात आले. यावेळी केदार दिघे, महेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. तर आपण एक जबाबदारी अधिकारी आहात, अतिरिक्त आयुक्त ठाणेचा गेली 5-6 वर्ष तुम्हाला अनुभव आहे. चांगला दांडगा तुमचा प्रशासकीय अनुभव असल्यामुळे आम्ही तुम्हाला एक निवेदन देतोय की ही जी घटना ज्या अधिकाऱ्यांनी किंवा ज्या कर्मचाऱ्यांनी केली त्यांना कदाचित माणुसकी म्हणजे हा प्रकार राहिला नसावा. तर लवकरात लवकर आपण त्या निलंबित करावं अशी आमची पक्षातर्फे मागणी असणार आहे. जर त्या निलंबित नाही केलं तर 11व्या दिवशी आम्ही इथे खूप मोठं आंदोलन उभा करणार. ज्या आंदोलनाची पुनरावृत्ती म्हणजे इतिहासामध्ये चांगल्या प्रकारे बघितली जाईल. कारण आमचा हेतू इथून स्पष्ट आहे की एखाद्या महिलेची हातगाडी तुम्ही तोडताय मान्य आहे, पण ती महिला तिची ज्या व्हीलचेअरवर बसून आपलं आयुष्य जगते तिची व्हीलचेअर पण घेऊन जाताय हे त्या कुठे नैतिकतेला तुम्हालाही पटणार नाही. तिला खुर्चीवर बसला असाल तर तुम्ही त्या खुर्ची माणुसकी म्हणून आम्हाला अपेक्षा आहे महिलेची व्हीलचेअर सुद्धा ताब्यात. आपण बघायला अत्यंत दुर्दैव आहे या ठाणेकरांसाठी. आणि गेल्या 3 दिवसा अगोदर ही जी कारवाई झाली त्यावेळेला आपल्यासारखे पत्रकार या लोकांनी हा विषय लोकांसमोर मांडला त्यावेळेला लाजेपोटी का नाही, पण त्यांना ती व्हीलचेअर परत करण्यात आली. आजचं आज जे आंदोलन आमच्या सगळ्या महिला आघाडी त्याचबरोबर आमचे महानगर संघटक श्री महेश कदम, आमचे गणेशजी खुसपे नगरसेवक यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून हे जे आजचं आंदोलन आहे ते याकरता आहे की कुठेतरी बुद्धी शाबूत ठेवून महानगरपालिकेने याच्या पुढच्या कारवाया कराव्या. आणि आता ज्या माणसांनी, ज्या व्यक्तींनी, ज्या अधिकाऱ्यांनी त्या विकलांग महिलेच्या वरती जी कारवाई केली, त्यांची व्हीलचेअर खेचण्याचा जो प्रयत्न केला त्यांना त्वरित निलंबन करावं. वेळोवेळी आम्ही हे दाखवून देतोय की इकडे अनधिकृत बांधकामं खूप होतात, पण त्यांच्यावरती कोणताही हातोडा नेण्याचं काम महानगरपालिका हिंमत दाखवत नाही. पण एखाद्या गरीब बाई जी स्वतःचं पोट भरण्यासाठी हा पुढाकार घेते तिच्या जर का पोटावरती पाय देण्याचं काम हे महापालिका जर का करत असेल तर ते आम्ही ऐकून घेणार नाही. आणि म्हणूनच आजचं हे आंदोलन आम्ही या महानगरपालिकेवरती आणलेलं आहे. प्रथम मी निषेध करते. आपण विकलांग महिलांना एक कॅबिन देतो, महानगरपालिका महापौर माध्यमातून दिलं जायचं.
जिचं स्वतःच चालू होतं तिच्या तुम्ही कॅबिन उचलली तिला पूर्वकल्पना दिली होती का? नव्हती दिली. ती 2 मिनिटं चेअर सोडून बाजूला गेली. तिची चेअर पण नेता ज्या कोणी या अधिकाऱ्यांनी हे कार्य केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी हे झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेची जनतेसमोर माफी मागावी, अन्यथा त्यांना निलंबित करण्यात यावं. निलंबित तर हे झालंच पाहिजे. अपंगासाठी आपण नेहमी कार्यतत्पर असतो. अपंगासाठी आपण नेहमी मदत करतो. तुम्ही मदत करायला सोडून देऊन जिचं कार्य चालू होतं, जिचं पोट भरायचं काम चालू होतं, तिला तर तुम्ही नोकरी देऊ शकत नाही. ती तिच्या स्वतःच्या जीवावर केली होती तर तिचं तुम्ही कॅबिन नेली तर नेली, ठीक आहे, कारवाई केली तुम्ही, अतिक्रमण असेल म्हणून तुम्ही कारवाई केली असेल, त्याबद्दल आमचं म्हणणं नाही. पण तुम्ही तिची व्हीलचेअर का नेली? तिची व्हीलचेअर नेली, जशी नेली तशी तिला द्यायची, त्या ठिकाणी जाऊन तिची माफी मागायची आणि त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं. हे आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महिलांकडून मागणी आहे. मी ह्या अधिकाऱ्याचा जाहीर निषेध करते.